लाडकी बहीण योजना आणि या योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर लाडक्या बहिणींनो, अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे. ई-के-वाय-सीच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी करण्यात आलेली आहे. बातमी सविस्तर जाणून घेणार आहोत. बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी पद्धत सध्या बंद आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून वारंवार सांगत आहे की नवीन ई-के-वाय-सी पद्धत सध्या बंद आहे. फक्त ई-के-वाय-सी दुरुस्तीचीच पद्धत सुरू आहे. तर ज्या बहिणींची के-वाय-सी एकदाही झाली नाही अशा बहिणींचा हप्ता 3 ते 4 महिन्यापासून बंद झालेला आहे. त्यांना लाडक्या बहिणी योजनेचे जे काही पैसे मिळत होते ते सध्या बंद झालेले आहेत. तर मग अशा या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये महिलांना सुचत नाही आहे की काय करावं, कारण त्या पात्र आहेत आणि त्यांचा लाभ सरसकट बंद झालेला आहे. तर हा जो काही धक्कादायक प्रकार घडलेला आहे हा अतिशय किळसवाना प्रकार आहे आणि हा प्रकार घडलेला आहे जळगावमध्ये. प्रत्येक न्यूज चॅनलवर आणि टी व्हीवर तुम्ही बघितलेलं असेल की जळगावमध्ये ई-के-वाय-सीच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी करण्यात आलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही जी काही ई-के-वाय-सी पद्धत आहे ही शासनाची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी आहे. ही कुणीही करू शकत नाही. मी सुद्धा तुमची के-वाय-सी करून देऊ शकत नाही. जेव्हा तुमचे पूर्ण डॉक्युमेंट आणि तुमची ओरिजिनल जी काही माहिती असते ती तुमच्याजवळ असेल तरच आपण गव्हर्मेंटच्या लिंकवर ऑनलाईन आपण ई-के-वाय-सी पद्धत करू शकतो आणि ही सगळी पद्धत ऑनलाईनच आहे. तर तुम्ही अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कुठल्याही कोणाच्याही बोलण्यामध्ये येऊ नका, कारण लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी ही फक्त ऑनलाईनच होते. कोणी जर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट किंवा बँक डिटेल काहीही जरी मागितलं तरीसुद्धा देऊ नका, कारण ही गव्हर्मेंटच्या ऑनलाईन वेबसाईटवरच के-वाय-सी पद्धत होते. हा जो काही प्रकार जळगावमध्ये घडलेला आहे अतिशय किळसवाना आणि धक्कादायक प्रकार आहे. एका महिलेला एका पुरुषाने ई-के-वाय-सी करून देतो, त्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील महिला किंवा मुली किती सुरक्षित आहे हा एक प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झालेली नाही त्यांना के-वाय-सी करण्यास अडचण येत आहे आणि त्यामुळे ज्या काही जाचक अटी आहेत त्यासुद्धा रद्द करण्यात याव्या अशा मागण्या विविध स्तरावरून आता होत आहेत. कारण ही जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेमुळे ज्या काही अटी आहेत त्या रद्द करण्यात याव्या अशा मागण्या विविध स्तरावरून होत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये खूप गोरगरीब महिला आहेत आणि त्यांचा के-वाय-सी न केल्यामुळे हप्ता बंद झालेला आहे. त्यामुळे त्यांना काही सुचत नाही आणि त्या अशा प्रकाराला बळी पडत आहेत. तर या महिलेने पोलीस तक्रार केलेली आहे. आरोपीलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी आपली सगळ्या बहिणींची मागणी असणार आहे. कारण ई-के-वाय-सी पद्धत जे काही आहे त्याविषयी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओतून वारंवार सविस्तर माहिती दिलेली आहे. तर हा आजचा जो काही व्हिडिओ आहे सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे, कारण ही जी काही ई-के-वाय-सी पद्धत आहे फक्त ऑनलाईनच होते. कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे, कुठल्या लिंकवर क्लिक करू नका, कोणाच्याही बोलण्यामध्ये येऊ नका आणि कोणीही ई-के-वाय-सी पद्धत सध्या करून देऊ शकत नाही, कारण पोर्टल पूर्णपणे बंद आहे. ऑनलाईन ई-के-वाय-सीचं पोर्टल जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहोत. मला तरी असं वाटते की आपले व्हिडिओ खूप जास्त बहिणींपर्यंत पोहोचत नाही, कारण आपला व्हिडिओ जर पोहोचला असता तर अशी घटना घडलीच नसती. कारण लाडक्या बहीण योजनेची जी काही के-वाय-सी आहे याबाबतीत मी भरपूर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आणि कुठल्याही एका व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण देऊ शकत नाही. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती तुम्हाला देत असते आणि सगळ्या ज्या काही अपडेट्स आहे तुमच्यापर्यंत त्या पोहोचत असतात. तर तुमचंही काम आहे सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करणं, कारण काही बहिणी आहेत त्या कमी शिकलेल्या असतात. त्यांच्या अडाणीपणामुळं काही लोक त्यांची अशा प्रकारे फसवेगिरी करतात. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पर्सनली जर आपल्या कोणी रिलेशनमध्ये असतील किंवा कोणी मैत्रिणी असतील किंवा कोणी ओळखीच्यामध्ये असतील तर त्यांना आपण माहिती देऊ शकतो. तर अशा प्रकारची माहिती तुम्हीसुद्धा इतर महिलांपर्यंत पोहोचवा, कारण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता इथे उद्भवलेला आहे आणि चक्क शरीरसुखाची मागणी एका महिलेला केलेली आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की लाडकी बहीण योजनेचं जे काही के-वाय-सी पोर्टल आहे ते सध्या बंद आहे. के-वाय-सी होणार नाही. कोणाच्याही बोलण्यामध्ये येऊ नका. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला हेच विनंती करणार आहोत की पुन्हा एकदा नवीन के-वाय-सीचं पोर्टल लवकरात लवकर सुरू करा, म्हणजे अशा या गोष्टी घडणार नाहीत. आणि जर गोष्टी घडल्या तर जे काही आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी. अशा गोष्टी घडत असतात रोजच्या दिवसात, परंतु महिलासुद्धा भीतात आणि त्यासुद्धा पोलीस तक्रार करत नाही. परंतु ही जी काही महिला आहे तिने हिंमत केली आणि पोलीस तक्रार केली, तर तिचेसुद्धा आपण आभार इथे मानणार आहोत. तिच्यामुळे सगळ्या बहिणींच्या प्रकार हा लक्षात आलेला आहे आणि पुढे हा प्रकार असा घडणार नाही याचीसुद्धा
आपण काळजी घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. मी स्वतः तुम्हाला आज विनंती करत आहे. आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.